मंडळी, गेल्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्र एका घटनेनं हादरलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची 24 वर्षीय सून वैष्णवी हिनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. यापेक्षाही गंभीर आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलेत. एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हगवणे कुटुंबानं आपल्या सुनेचा छळ केला, तिला अमानुष मारहाण केली. लेकीचा संसार वाचवण्यासाठी आईवडिलांनी वेळोवेळी सासरच्यांचा हट्ट पुरवला. हातापाया पडून लेकीला पदरात घेण्याची भीक मागितली, पण सासरच्यांना काही मायेचा पाझर फुटलाच नाही. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, त्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय. म्हणूनच वैष्णवीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हुंडाबळी हे मुद्दे चर्चेत आले. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार यावर व्यक्त होत आहेत. अनेक कलाकारांनी आपला संताप व्यक्त केलाय. त्यातच आता अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी शेअर केलेली एक पोस्ट सध्या खूप चर्चेत आहेत. खरं तर या पोस्टमधून प्रवीण तरडे यांनी सर्व महिलांना आवाहन केलंय. या पोस्टमध्ये अभिनेते प्रवीण तरडे म्हणतायत की हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरदारं, प्रॉपर्ट्या या पेटवून द्या. कुणा बहिणीचा असा छळ चालू असेल तर पुढे येऊन बोला. समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं म्हणत प्रवीण तरडे यांनी सर्व महिलांना आव्हान केलंय की ज्या महिलांवरती असा हुंड्यामुळे छळ होतोय त्यांनी पुढे येऊन बोलावं.